खरं तर याच्या मागे अनेक लोक आहेत आणि फक्त छत्रपती संभाजीनगर मधलेच नाही तर भारत देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून ह्याच्याकरता किंबहुना त्याच्या बाहेरून देखील भारत देशाच्या बाहेरून देखील अशी मदत पुरवली जाते आणि ह्याच्यातच या लोकांचं धाडस होतं की कुठंतरी आता वेगवेगळ्या प्रकारचा जिहाद आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वी फक्त एकच जिहाद आम्ही ऐकत होतो काही 20-25 वर्षापूर्वी, तो लव जिहाद होता आणि आता हळूहळू वेगवेगळे जिहाद समोर यायला लागलेला आहे. त्यामुळे ती जी काही व्यक्ती आता अटक झाली छत्रपती संभाजीनगरवरून, तुम्ही सांगता एक नगरसेवक किंवा एक व्यक्ती असं नाही, शेकडो लोक याच्यामध्ये सहभागी आहेत आणि ह्या लोकांच्या मदतीनं हे रॅकेट हे आज फक्त नाशिक सारख्या ठिकाणी उघडकीस आलंय, परंतु अनेक ठिकाणी आहे. जिथं जिथं शोरूम्स असतील, जिथं जिथं छोट्या मोठ्या इंडस्ट्रीज असतील, तिथं ऑफिसमध्ये असेल, एक व्यक्ती जरी असला तो त्याच्यावर तो बारकाईने काम करतो आणि अशा पद्धतीच्या जिहादाला ते कुठंतरी पुढाकार देऊन त्याला आर्थिक बळ देऊन कुठेतरी असे लोक जर काय करत असतील त्यांना आर्थिकदृष्ट्या देखील रसद पुरवली जाते. राजकीय संरक्षण देखील दिलं. तुम्ही आता सांगितलं एमआयएमचं एक नगरसेवक, एक नाही अनेक नगरसेवक, सगळ्यांकडून मदत झाली आहे. तो एक व्यक्ती तुम्ही जे सांगता तर तो व्यक्ती याच्यामध्ये प्रमुख आहे. इम्तियाज जलील व्यक्ती याच्यामध्ये प्रामुख्याने सातत्याने पुढाकार घेते. प्रत्येक व्यक्ती जसं आपण पाहिलं यवतचं प्रकरण झालं तर तो सांगतो जुनपासून आहे, पहिल्यापासून आहे. हे लोक सातत्याने अशा गोष्टींना समर्थन करतात. हे उलट सांगणार नाहीत लोकांना की असं करू नका, हे उलट नाही पहिलेच अरे पहिलेच कसं काय होतं, तू सांग ना तुझ्या लोकांना, तू करूच नको, तू कशाला आमच्या हिंदूंच्या माता भगिनीला बघता, तुमच्या तर काही कमी पडल्या का. हे जे चाललेलं आहे हे महाराष्ट्राला आणि देशाला अत्यंत धोकादायक आहे आणि ह्या प्रवृत्ती ज्या आज बापूंनी कुठंतरी ठेचून काढण्याचा प्रयत्न बापूंनी केलाय तर तशाच पद्धतीने तुम्हाला सांगतो पुढच्या काळामध्ये या प्रत्येक व्यक्तीला उत्तर देण्याची आवश्यकता आहे.